Hello everyone. Today we are going to learn the last measure of dispersion is standard deviation. बघा आज आपण शेवटचं मेजर ऑफ डिस्पर्शन शिकणार आहोत स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशन इज द बेस्ट मेजर ऑफ डिस्पर्शन. लक्षात ठेवायचं एक स्टँडर्ड डेव्हिएशन सगळ्यात बेस्ट मेजर आहे डिस्पर्शनचं, जे जास्त वापरलं जातं. मीन मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सीमध्ये मेडियन इज द बेस्ट मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी होतं, तसंच स्टँडर्ड डेव्हिएशन इज द बेस्ट मेजर ऑफ डिस्पर्शन आहे. पहिल्यांदा आपण स्टँडर्ड डेव्हिएशनची डेफिनेशन काय आहे ते पाहूयात आणि ते कशाने डिनोट केलं जातं ते पाहू, आणि सगळ्यात शेवटी की ते कसं कॅल्क्युलेट केलं जातं फॉर अनग्रुप डेटा, ग्रुप डेटा आणि कॉन्टिन्युअस डेटासाठी ते पाहूयात. आता पहिली डेफिनेशन आहे व्हेरियन्स. जर व्हेरियन्स काढता आलं तर स्टँडर्ड डेव्हिएशन काढता येतं, कारण स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे असतं स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स. सो व्हेरियन्स बघा कसं काढायचं. द मीन स्क्वेअर डेव्हिएशन ऑफ ऑल ऑब्झर्वेशन टेकन फ्रॉम इट्स मीन कॉल्ड ॲज द व्हेरियन्स. बघा व्हेरियन्सचा फॉर्म्युला असा असतो फॉर अनग्रुप डेटा समेशन एक्स मायनस मीन स्क्वेअर डिवायडेड बाय एन. मग डेफिनेशन बघा. द ॲरिथमॅटिक मीन कसा काढतो आपण समेशन एक्स अपॉन एन. हा काय झाला ॲरिथमॅटिक मीन ऑफ एक्स व्हॅल्यू झाला, पण आता हा ॲरिथमॅटिक मीन कोणाचा आहे बघा. ॲरिथमॅटिक मीन ऑफ स्क्वेअर डेव्हिएशन मीन सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे, स्क्वेअर डेव्हिएशन मीन सबस्ट्रॅक्शन ऑफ ऑल ऑब्झर्वेशन फ्रॉम इट्स मीन कॉल्ड ॲज द व्हेरियन्स. बघा ॲरिथमॅटिक मीन ऑफ स्क्वेअर डेव्हिएशन मीन सबस्ट्रॅक्शन ऑफ ऑल ऑब्झर्वेशन from its mean called as the variance, and variance is always denoted by sigma square. And what is standard deviation? Standard deviation is nothing but the square root of variance. Okay, so square root of variance is nothing but the standard deviation, and this standard deviation is nothing but it is denoted by sigma. And standard deviation value and variance value is always positive. So standard deviation is nothing but the positive square root of variance. Okay, so called as the standard deviation. आता फर्स्ट पाहूयात की अनग्रुप डेटा. अनग्रुप डेटा म्हणजे काय, नुसते आपल्याला 100 व्हॅल्यू दिले जातात त्याला अनग्रुप डेटा म्हणायचं. मग व्हेरियन्स कसा काढायचा अनग्रुप डेटासाठी बघा. फॉर्म्युला आहे समेशन एक्स स्क्वेअर अपॉन एन मायनस समेशन एक्स अपॉन एन ब्रॅकेट स्क्वेअर. एन म्हणजे काय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. जर व्हेरियन्स अनग्रुप डेटासाठी काढायचा असेल तर एक्स दिला असतो, नंतर आपण एक्स स्क्वेअर कॉलम तयार करून घ्यायचा, नंतर आपण समेशन एक्स काढायची, समेशन एक्स स्क्वेअर काढायची आणि ती फक्त फॉर्म्युला टाकली की आपल्याला व्हेरियन्स निघेल. आणि स्टँडर्ड डेव्हिएशन काय आहे स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स, पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स. रिलेटिव्ह मेजर ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स, आणि फॉर्म्युला आहे स्टँडर्ड डेव्हिएशन डिवायडेड बाय मॉड मीन. मॉड मीन म्हणजे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ मीन. जर -2 व्हॅल्यू आली मीनची तर काय घ्यायची तुम्ही +2 पॉझिटिव्ह घ्यायची, मल्टिप्लाय बाय 100. आपण एक एक्झाम्पल पाहूयात. कॅल्क्युलेट स्टँडर्ड डेव्हिएशन व्हेरियन्स अँड कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स फॉर फॉलोइंग डेटा. डेटा काय दिलेला आहे बघा 3, 4, 7, 7, 8, 15 आणि 18. इथं टोटल ऑब्झर्वेशन्स किती दिलेले आहेत आपल्याला 7. ठीक आहे, मग आपल्याला एक्स व्हॅल्यू ज्या दिल्या त्या आपण कॉलममध्ये लिहून घेऊया 3, 4, 7, 7, 8, 15 आणि 18. आता एक्स स्क्वेअर कॉलम तयार करायचा का, तर इथं आपल्याला समेशन एक्स स्क्वेअर लागणार आहे. मग ठीक आहे, एक्स स्क्वेअर म्हणजे काय ह्या व्हॅल्यूचा फक्त स्क्वेअर. 3 स्क्वेअर किती आला 9, 4 स्क्वेअर 16, 7 स्क्वेअर 49, 7 स्क्वेअर 49, 8 स्क्वेअर 64, 15 स्क्वेअर 225, 18 स्क्वेअर 330, 324. मग ह्याची आपल्याला सम करायची आहे दोन्ही कॉलमची. ह्या कॉलमची सम बेरीज केली तर ती किती येते 62, आणि ह्या कॉलमची सम केली तर ती किती येते 736. हा कॉलम कोणता आहे एक्स स्क्वेअर, म्हणून आपल्याला इथं मिळणार आहे समेशन एक्स स्क्वेअर, आणि हा कॉलम कोणता आहे एक्स, सो इथं मिळणार आहे समेशन एक्स. मग आता फक्त ह्या व्हॅल्यूज आपण फॉर्म्युला टाकू. व्हेरियन्सचा फॉर्म्युला काय आहे बघा समेशन एक्स स्क्वेअर अपॉन एन मायनस समेशन एक्स अपॉन एन ब्रॅकेट स्क्वेअर. समेशन एक्स स्क्वेअर किती आली 736, सो टाकली 736. एन किती दिले टोटल 7 ऑब्झर्वेशन्स दिलेले, सो डिवायडेड बाय 7 मायनस समेशन एक्स किती आले 62, सो 62 डिवायडेड बाय 7 ब्रॅकेट स्क्वेअर. पहिल्यांदा 736 डिवायडेड बाय 7 व्हॅल्यू होती 105.1428. 62 डिवायडेड बाय 7 व्हॅल्यू होती 8.8571 इट्स स्क्वेअर. ठीक आहे, मग आता हे झालं. आता 105.105
1428 मायनस 8.8571चा स्क्वेअर येतो 78.4482. मग 105.1428 मायनस 78.4482 व्हॅल्यू होती 26.6946. हे झालं व्हेरियन्स. आपल्याला पुढं काय करायचं आहे तर स्टँडर्ड डेविएशन काढायचं. स्टँडर्ड डेविएशन काय असतं स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स. ह्या व्हॅल्यूचा फक्त स्क्वेअर रूट घ्यायचा. तर स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स किती आहे तर व्हेरियन्सची व्हॅल्यू आली 26.6946. त्याचा स्क्वेअर रूट येतो 5.1666. मीन काय आहे तर समेशन एक्स अपॉन एन. तो मीन कशासाठी लागतो हे सी व्ही काढण्यासाठी कोइफिशियंट ऑफ व्हेरियन्स. समेशन एक्सची व्हॅल्यू किती आहे 62 डिवायडेड बाय एन किती दिला आहे टोटल ऑब्झर्वेशन 7 दिलेले 7. सो व्हॅल्यू ते 8.8571. कोइफिशियंट ऑफ व्हेरियन्सचा फॉर्म्युला काय आहे स्टँडर्ड डेविएशन डिवायडेड बाय मॉड ऑफ मीन मल्टिप्लाय बाय 100. स्टँडर्ड डेविएशनची व्हॅल्यू किती आली 5.166. मीनची व्हॅल्यू किती आली 8.8571. ही निगेटिव्ह नाही आहे पॉझिटिव्हच आहे त्यामुळे आहे तशी लिहायची 8.8571 मल्टिप्लाय बाय 100. तर ती व्हॅल्यू होती 58.33. आणि हा कोइफिशियंट ऑफ व्हेरियन्स नेहमी पर्सेंटने डिनोट केला जातो. ठीक आहे म्हणून साइन काय लिहायचं पर्सेंटेजचं. हे झालं व्हेरियन्स स्टँडर्ड डेविएशन अँड कोइफिशियंट ऑफ व्हेरियन्स फॉर अनग्रुप डेटासाठी झालं. आता आपण पाहूयात ग्रुप डेटासाठी. आता फॉर्म्युला बघा व्हेरियन्सचा काय आहे. आपल्याला अनग्रुप डेटाचा फॉर्म्युला काय होता बघा समेशन एक्स स्क्वेअर अपॉन स्मॉल एन मायनस समेशन एक्स अपॉन स्मॉल एन ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला होता. ठीक आहे मग डिफरन्स काय आहे फक्त जिथं जिथं स्मॉल एन आहे तिथं तिथं कॅपिटल एन करायचं. ठीक आहे कॅपिटल एन केला. जिथं जिथं एक्स मल्टिप्लाय जिथं जिथं एक्सचं फंक्शन आहे तिथं तिथं फक्त एफ मल्टिप्लाय करायचं. सो एक्स स्क्वेअर इंटू एफ समेशन एक्स इंटू एफ. ठीक आहे बाकी स्टँडर्ड डेविएशन सगळं सेम स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स where capital N is total frequency and relative measureचा फॉर्म्युला काय आहे स्टँडर्ड डेविएशन डिवायडेड बाय मॉड ऑफ मीन मल्टिप्लाय बाय 100. फक्त डिफरन्स एवढाच की अनग्रुप डेटामध्ये मीन कसा काढायचा समेशन एक्स डिवायडेड बाय एन. मग ग्रुपसाठी कसं करायचं स्मॉल एन इज रिप्लेस बाय कॅपिटल एन अँड मल्टिप्लाय एफ टू द फंक्शन ऑफ एक्स. म्हणजे जिथं एक्स आहे तिथं फक्त एफ मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे आता आपण एक एक्झाम्पल बघूयात. कॅल्क्युलेट द स्टँडर्ड डेविएशन अँड कोइफिशियंट ऑफ व्हेरियन्स फॉर फॉलोइंग डेटा. आपल्याला डेटा कसा दिला एक्स अलॉंग विथ देअर फ्रिक्वेन्सी म्हणजे कसला डेटा दिला आहे ग्रुप डेटा दिलेला आहे. मग ग्रुप डेटा दिलेला आहे तर आपण पहिले कॉलम तयार करून घेऊ. कोणकोणते कॉलम लागतात एफ इंटू एक्स किंवा एक्स इंटू एफ आणि दुसरा कोणता लागतोय एक्स स्क्वेअर इंटू एफ. एफ इंटू एक्स म्हणजे काय नुसतं एक्सची व्हॅल्यू एफला मल्टिप्लाय करायची. सो 0 इंटू 8 0 1 इंटू 7 7 2 इंटू 12 24 3 इंटू 15 45 4 इंटू 8 32 5 इंटू 9 45 6 इंटू 3 18. ठीक आहे नंतर एक्स स्क्वेअर इंटू एफ म्हणजे एक्सचा काय करायचा स्क्वेअर करायचा आणि एफला मल्टिप्लाय करायचा. आता 0 स्क्वेअर काय तो 0 0 इंटू 8 0 1 स्क्वेअर 1च येतो इंटू 7 7 2 स्क्वेअर काय तो 4 4 इंटू 12 48 3 स्क्वेअर 9 9 इंटू 15 135 4 स्क्वेअर 16 16 इंटू 8 128 5 स्क्वेअर 25 25 इंटू 9 225 6 स्क्वेअर 36 36 इंटू 3 108. ठीक आहे आणि ह्या सगळ्या कॉलमची आपल्याला टोटल पाहिजे एफची टोटल कॉलमची ह्या सम आहे 62. ह्या कॉलम कोणता एफ इंटू एक्स समेशन एफ इंटू एक्स किंवा एक्स इंटू एफ किती आलं 171 आणि इथं आहे समेशन एक्स स्क्वेअर इंटू एफ ह्या कॉलमची टोटल आली 651. आता ही सगळी फक्त फॉर्म्युल्यात टाकायची आहे. समेशन फॉर्म्युला काय बघा व्हेरियन्स इज इक्वल टू समेशन एक्स स्क्वेअर इंटू एफ डिवायडेड बाय कॅपिटल एन मायनस समेशन एक्स इंटू एफ डिवायडेड बाय कॅपिटल एन ब्रॅकेट स्क्वेअर. समेशन एक्स स्क्वेअर इंटू एफ किती आले 651. ठीक आहे डिवायडेड बाय कॅपिटल एन किती आहे 62 मायनस समेशन एक्स इंटू एफ किती आले 171 डिवायडेड बाय 62 ब्रॅकेट स्क्वेअर. 651 डिवायडेड बाय 62 व्हॅल्यू होती 10.5 आणि 171 डिवायडेड बाय 62 व्हॅल्यू होती 2.7580. इट्स स्क्वेअर त्याचा स्क्वेअर किती येतो 7.6065. सो 10.5 मायनस 7.6065 सो व्हॅल्यू होती 2.8935. हे झालं व्हेरियन्स. आणि स्टँडर्ड डेविएशन कसं काढायचं स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स ह्या व्हॅल्यूचं फक्त स्क्वेअर रूट आणि ती येते 1.7010. हे झालं स्टँडर्ड डेविएशन. आणि शेवटी राहिलं कोइफिशियंट ऑफ व्हेरियन्स दॅट इज रिलेटिव्ह मेजर ऑफ स्टँडर्ड डेविएशन. तर त्यासाठी आपल्याला मीन लागतो. सो मीनचा फॉर्म्युला काय समेशन एक्स इंटू एफ डिवायडेड बाय कॅपिटल एन. समेशन एक्स इंटू एफ येतं 171 डिवायडेड बाय कॅपिटल एन आहे 62. सो व्हॅल्यू होती 2.75
80. कोएफिशिएंट ऑफ वेरियन्स फॉर्म्युला आहे स्टँडर्ड डेविएशन डिवायडेड बाय मॉड ऑफ मीन मल्टिप्लाय बाय 100. स्टँडर्ड डेविएशनची व्हॅल्यू किती आली होती आपली आता 1.7010 डिवायडेड बाय मीनची व्हॅल्यू होती 2.7580 मल्टिप्लाय बाय 100 केलं तर किती येणार आहे 61.67. हे कशाने डिनोट केलं जातं पर्सेंटनी. सो साईन द्यायचे ते पर्सेंटचं. ठीक आहे. आता आपण बघूयात सगळ्यात शेवटीचं केस 3 फॉर कंटिन्युअस डेटा. कंटिन्युअस डेटासाठी फॉर्म्युला जो ग्रुपसाठी आहे तो सगळे सेम फॉर्म्युला आहेत. फक्त डिफरन्स काय आहे कंटिन्युअस डेटामध्ये क्लासेस आणि फ्रिक्वेन्सी दिली जाते. एक्स दिलेला नसतो. मग एक्स काय घ्यायच्या मिड व्हॅल्यूज, ह्या क्लासेसच्या मिड व्हॅल्यूज. बघा फॉर्म्युला काय व्हेरियन्स इज इक्वल टू समेशन एक्स स्क्वेअर इंटू एफ डिवायडेड बाय कॅपिटल एन मायनस समेशन एक्स इंटू एफ डिवायडेड बाय कॅपिटल एन इट्स स्क्वेअर. स्टँडर्ड डेविएशनचा फॉर्म्युला काय आहे स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स आणि रिलेटिव्ह मेजर काय आहे स्टँडर्ड डेविएशन डिवायडेड बाय मॉड ऑफ मीन मल्टिप्लाय बाय 100. हा फॉर्म्युला कशाचा आहे सीव्हीचा. सगळ्यात शेवटी आहे मीन. मीन कसा काढायचा समेशन एक्स इंटू एफ डिवायडेड बाय कॅपिटल एन हे काढायचं. ठीक आहे. आता आपण एक एक्झाम्पल बघूयात. कॅल्क्युलेट स्टँडर्ड डेविएशन अँड कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स फॉर फॉलोइंग डेटा. डेटा काय आहे क्लासेस अलॉंग विथ दर फ्रिक्वेन्सी दिलाय म्हणजे डेटा काय झालाय कंटिन्युअस डेटा झालाय. ठीक आहे. मग आता कंटिन्युअस डेटासाठी पहिल्यांदा आपण काय करू कॉलम तयार करून घेऊ. पहिला क्लासेस फ्रिक्वेन्सी. फॉर्म्युला व्हेरियन्स स्टँडर्ड डेविएशन आणि सीव्हीचा जो ग्रुपसाठी आहे तो सेम आहे. फक्त डिफरन्स काय आहे की कंटिन्युअसमध्ये एक्स दिलेले नसतात. मग एक्स काय घ्यायच्या मिड व्हॅल्यू. 0 to 2 मध्ये मिडला कोण आहे 1, 2 to 4 मध्ये 3, 4 to 6 मध्ये काय 5. कसं काढायचं हे 6 to 8 सपोज 6 to 8चं काढायचं. सो काय करायचं 8 अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट 8 + 6 किती डिवायडेड बाय 2. ठीक आहे. 14 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती आलं 7 आलं. तसंच 8 to 10 मध्ये कोण आहे 9, 10 to 12 मध्ये 11, 12 to 14 मध्ये कोण आहे 13, 14 to 16 मध्ये 15. ठीक आहे. इथं कॅपिटल एन म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी किती आहे 200 आहे. आता पुढचा कॉलम तयार करायचा आपल्याला एक्स इंटू एफ म्हणजे एक्सची व्हॅल्यू एफ बरोबर मल्टिप्लाय करायची. 12 into 1 किती येते 12, 22 into 3 66, 28 into 5 140, 38 into 7 266, 37 into 9 333, 29 into 11 319, 20 into 13 260, 14 into 15 210. ह्याची टोटल आहे 1606. आणि सगळ्यात शेवटचा कॉलम आहे एक्स स्क्वेअर इंटू एफ म्हणजे एक्सचा स्क्वेअर करायचा आणि त्याला मल्टिप्लाय बाय एफ करायचा. 1 स्क्वेअर इंटू 12 किती आलं 12, 3 स्क्वेअर इंटू 22 198. सिमिलरली सगळ्याचे काढायचे. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटच्या कॉलमची टोटल आहे 15808. आता आपण ते फक्त फॉर्म्युल्यात टाकूयात. व्हेरियन्स काय आहे समेशन एक्स स्क्वेअर इंटू एफ डिवायडेड बाय कॅपिटल एन मायनस समेशन एक्स इंटू एफ डिवायडेड बाय कॅपिटल एन इट्स स्क्वेअर. समेशन एक्स स्क्वेअर इंटू एफ किती आले 15808. कॅपिटल एन किती आहे 200. ठीक आहे. मायनस समेशन एक्स एफ किती आहे 1606 डिवायडेड बाय 200 इट्स स्क्वेअर. 15808 डिवायडेड बाय 200 किती येतं 79.08 आणि 1606 डिवायडेड बाय 200 किती येतं 8.03. इट्स स्क्वेअर किती येतं 64.4809. सो 79.04 मायनस 64.4809 व्हॅल्यू होती 14.5591 आणि याचा स्क्वेअर रूट काढला तर व्हॅल्यू होती 3.815639. ठीक आहे. आता सगळ्यात शेवटी बघूयात मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ स्टँडर्ड डेविएशन. मेरिट्स काय आहेत इट इज सिम्पल टू अंडरस्टँड अँड इझी टू कॅल्क्युलेट. ठीक आहे. इट इज बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेशन. बघा एक्स जर व्हॅल्यू दिल्या तर एक्स स्क्वेअर सगळ्या व्हॅल्यूंचा स्क्वेअर लागतो म्हणजे इट इज बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेशन. सो इट इज बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेशन सो इट इज रिजिडली डिफाईन म्हणजे स्ट्रिक्टली डिफाईन केलं जातं. एक जरी व्हॅल्यू चुकली तर पूर्ण स्टँडर्ड डेविएशन चुकणार आहे. त्याच्यामुळे स्ट्रिक्टली डिफाईन केलं जातं आणि हे स्ट्रिक्टली डिफाईन केलं आहे त्याच्यामुळे ह्याचा उपयोग काय केला जातो दुसऱ्या काही क्वांटिटीज काढण्यासाठी केला जातो म्हणजे इट इज कॅपेबल फॉर फर्दर मॅथमॅटिकल ट्रीटमेंट. आता डिमेरिट्स काय आहेत बघा. स्टँडर्ड डेविएशन ग्राफिकली काढता येत नाही, क्वालिटेटिव्हसाठी काढता येत नाही, ओपन एंडसाठी काढता येत नाही. अजून एक की इट इज अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन्स म्हणजे काय एक जरी एक्स्ट्रीम व्हॅल्यू चुकल्या किंवा बदलल्या तर तुमचा स्टँडर्ड डेविएशन बदलणार आहे. कारण का तर तुमचा जो स्टँडर्ड डेविएशन आहे ते सगळं ऑब्झर्वेशनवरती डिपेंड आहे. म्हणजे एक्स्ट्रीम जरी पहिल्या टोकाच्या पहिली किंवा शेवटची व्हॅल्यू जरी काही चेंज झाली तरी तुमचा स्टँडर्ड डेविएशन काय होणार आहे चेंज होणार आहे. हे सगळं काय झालं मेजर्स ऑफ डिस्पर्शन स्टँडर्ड डेविएशन. थँक्यू.